Dear students, I welcome you to the lecture of BA final year 5th sem English literature. Today we are going to discuss about domestic tragedy. Now let us learn about these two words first, domestic and tragedy. Domestic means ज्यात सामान्य माणसाच्या जीवनाचा टच आहे, ज्यात साध्या साध्या घटना आहेत, सामान्य माणसाच्या पर्यावरणाशी संबंधित, पर्यावरण इन द सेन्स त्याच्या आसपासचं वातावरण, त्याचं घरगुती, त्याचं मित्र परिवार, मिडल क्लास, लोअर मिडल क्लास अशा लोकांशी संबंधित असतो. आणि ट्रॅजेडी म्हणजे दुःखांतिका, शोकांतिका. डोमेस्टिक ट्रॅजेडी इज अ प्ले अबाउट मिडल ऑर लोअर क्लास पीपल अँड देअर प्रॉब्लेम्स. डोमेस्टिक ट्रॅजेडी हे असं नाटक असतं जे मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठवर्गीय लोकांच्या जीवनाशी संबंधित असतं, त्यांच्या समस्येशी संबंधित असतं. जॉर्ज लिलोज द लंडन मर्चंट 1731 अँड द जर्मन पोएट क्रिश्चियन फ्रेडरिक हेबेल्स मारिया मॅग्डलेना 1844 आर एक्झाम्पल्स ऑफ डोमेस्टिक ट्रॅजेडीज. जॉर्ज लिलोनी लिहिलेलं द लंडन मर्चंट 1731 साली आणि जर्मन कवी क्रिश्चियन फ्रेडरिक हेबलनी लिहिलेलं मॅरिया मॅग्डलेना 1844 हे डोमेस्टिक ट्रॅजेडीची उदाहरणं आहेत. द टर्म इज ऑल्सो यूज टू डिस्क्राईब द प्लेज ऑफ द नॉर्वेजियन प्लेराईट हेनरी गिब्सन अँड सम मॉडर्न प्लेराईट्स. हे जे पद आहे, हा जो शब्द आहे, ही जी फ्रेज आहे डोमेस्टिक ट्रॅजेडी, तर ही नॉर्वे देशाचे जे नाटककार आहेत हेनरी गिब्सन आणि त्यांच्या काळातील काही आधुनिक नाटककार, त्यांच्या नाटकांना संबंधित करण्यासाठी सुद्धा हे पद वापरण्यात येतं. आता पाहूया आपण फीचर्स ऑफ अ डोमेस्टिक ट्रॅजेडी. डोमेस्टिक ट्रॅजेडीची वैशिष्ट्ये काय आहे ते बघूया. द प्ले इज सिरियस अँड जनरली रिअलिस्टिक इन स्टाईल. हे नाटक गंभीर असतं आणि सामान्यतः हे वास्तव जीवनावर आधारित असतं. याचं तंत्र वास्तविक जीवनाशी संबंधित असतं. दुसरं वैशिष्ट्य, द सब्जेक्ट मॅटर इज ड्रॉन फ्रॉम द कन्सर्न्स ऑफ मिडल ऑर लोअर क्लास सोसायटी. या नाटकाचा जो विषय असतो तो मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठवर्गीय समाजातील लोकांच्या समस्येशी संबंधित भागातून घेण्यात येतो. द ॲक्शन रिव्हॉल्व्स अराउंड पर्सनल ऑर डोमेस्टिक मॅटर्स रादर दॅन मॅटर्स ऑफ स्टेट ऑर नॅशनल इम्पॉर्टन्स. यात ज्या काही घटना घडतात त्या कशाभोवती फिरत असतात, वैयक्तिक किंवा घरगुती कारणाशी किंवा घरगुती विषयासंबंधी, न की राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टीवर याचं कॉन्सन्ट्रेशन असतं. राष्ट्रीय गोष्टी किंवा राष्ट्रीय महत्त्वाचे विषय यांना या नाटकात स्थान नसतं. यात फक्त मध्यमवर्गीय लोकांच्या वैयक्तिक आणि घरगुती समस्येलाच स्थान असतं. म्हणूनच याला डोमेस्टिक ट्रॅजेडी म्हटलं आहे. तिसरं वैशिष्ट्य, द कॅरेक्टर्स आर कॉमन पीपल विथ हुम द ऑडियन्स इज एबल टू इझिली आयडेंटिफाय. यातली पात्रे जी असतात ही सामान्य लोक असतात, ज्यात ऑडियन्स स्वतः सहज ओळखू शकतो. अरे हे तर माझं पात्र आहे बा, ते पात्र स्वतःशी संबंधित करून पाहतात ते, आणि हे सहज जमू शकतं. आणि पाचवं वैशिष्ट्य आहे, द डोमेस्टिक ट्रॅजेडीज ऑफ द 18th century अँड लेटर वेर रिटन मोस्टली इन प्रोज. त्या ज्या काही डोमेस्टिक ट्रॅजेडी आहेत, जे सामान्य जीवनाशी संबंधित ज्या काही शोकांतिका आहेत 18व्या शतकातल्या आणि त्यानंतरच्या, त्या जास्तीत जास्त प्रो स्टाईलमध्ये लिहिण्यात आल्या, म्हणजे गद्यात, कवितेत नाही तर धड्याच्या स्वरूपात लिहिण्यात आलेल्या या सामान्य भाषेत लिहिण्यात आलेल्या. हिअर वी कन्क्लूड धिस डोमेस्टिक ट्रॅजेडी. इथे आपलं डोमेस्टिक ट्रॅजेडी संपतं. तरी जाता आता आपण याची एक आउटलाईन बघूया. डोमेस्टिक ट्रॅजेडी म्हणजे असं नाटक असतं, इट डील्स अबाउट मिडल ऑर लोअर क्लास पीपल अँड देअर प्रॉब्लेम्स. म्हणजे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठवर्गीय लोकांच्या समस्येशी संबंधित जे नाटक असतं आणि ज्याचा अंत दुःखांतच असतो, शोकांतच असतो, त्याला डोमेस्टिक ट्रॅजेडी असं म्हणतात. थँक्यू व्हेरी मच.